हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा विजय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 2025 मध्ये होणार आहे सप्टेंबरमध्ये, त्याच्यासाठी महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र भूगोल या विषयासाठी स्ट्रॅटेजी पाहणार आहोत। या अगोदर आपण राज्यसेवा पूर्व 2025 साठी 2 स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला एंड स्क्रीनला मिळून जाईल। तुम्ही जर आपले टेलिग्राम चॅनल जॉइन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा। आपल्या टेलिग्राम चॅनलवर आन्सर रायटिंग विषयी महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या जातात। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। महाराष्ट्र भूगोल या विषयासाठी 2024 ला जी पूर्व परीक्षा झाली होती मागच्या वर्षी, त्याच्यामध्ये उद्योगधंद्यावर एक प्रश्न, महाराष्ट्र लोकसंख्यावर 2 प्रश्न होते, जलसिंचनवर एक प्रश्न होता आणि नदी प्रणालीवर एक प्रश्न, असे एकूण 5 प्रश्न होते। 2023 च्या पूर्व परीक्षेमध्ये महाराष्ट्र प्राकृतिक रचनावर 2 प्रश्न होते, प्राकृतिक रचना प्लस नदी प्रणाली यावर एक प्रश्न होता आणि नदी प्रणालीवर एक प्रश्न, असे एकूण 4 प्रश्न होते। 2022 च्या पूर्व परीक्षेमध्ये मात्र महाराष्ट्र भूगोलवर फक्त एकच प्रश्न होता, महाराष्ट्र प्राकृतिक रचना आणि नदी प्रणाली या 2 चॅप्टर मधून तो प्रश्न आला होता। जसा 2023 मध्ये हा प्रश्न आहे बघा, प्राकृतिक रचना आणि नदी प्रणालीवर, तोच त्याच आधारावर 2022 मध्ये सुद्धा प्रश्न आलेला होता। मग आता काय म्हणू शकतो आपण, एकंदरीत ऑन एन ॲव्हरेज 4 प्रश्न महाराष्ट्र जिओग्राफीला येतात। तुम्हाला या 4 प्रश्नाच्या अनुषंगानेच राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला महाराष्ट्र जिओग्राफीचा अभ्यास करायचा आहे। याच्या पुढे तुम्हाला जास्त काही गोष्टी करायच्या नाही। त्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटेजी बघत आहोत, तर आपण काय करायचं बघा, काही गोष्टी आहेत तुम्हाला मस्ट आहेत, मस्ट म्हणजे या करायच्याच, या अगोदर करायच्या आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला वेळ असेल त्याप्रमाणे दुसऱ्या विषयाच्या सुद्धा तुम्ही जर मस्ट गोष्टी केल्या असतील तर या गोष्टी, तर पुढच्या गोष्टी करायच्या, परंतु या मस्ट गोष्टी तुम्हाला अगोदर करायच्या। कोणत्याही विषयामधल्या मस्ट गोष्टी, जसं आपण पॉलिटी पाहिलं, पॉलिटीमध्ये आपण काही इम्पॉर्टंट इंट्रोडक्टरी चॅप्टर पाहिले, त्या मस्ट गोष्टी आहेत त्या तुम्हाला अगोदर करायच्या। जर फंडामेंटल राईट जो चॅप्टर आहे, सिटिझनशिप नागरिकत्व जो चॅप्टर आहे, पुन्हा DPSPचा चॅप्टर आहे, फंडामेंटल ड्युटीज चॅप्टर आहे, अमेंडमेंटचा चॅप्टर आहे, पुन्हा युनियन अँड टेरिटरीजचा चॅप्टर आहे, इंटरस्टेट रिलेशन, सेंटर स्टेट रिलेशन, केंद्र राज्य संबंध, आंतरराज्य संबंध, हे जे चॅप्टर आहेत ते तुम्हाला अगोदर करायचे आहेत, ते मस्ट या कॅटेगरीमध्ये येतात। त्यानंतर मग आपण सांगितलं या व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओ जर पाहिला नसेल तर लिंक तुम्हाला एंड स्क्रीनला मिळून जाईल। मग आता महाराष्ट्र जिओग्राफीला सुद्धा आपल्याला जे पेपरचा आपण अनालिसिस केलेला आहे 3 वर्षाचा, त्यामध्ये आपल्याला मस्ट गोष्टी करायच्या आहेत आणि त्या मस्ट गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहूया। आता पहा, मस्ट गोष्टी कोणकोणत्या आहेत ज्या तुम्हाला करायच्याच आहेत। लोकसांख्यिकीय भूगोल, त्याच्यामधून जनगणना मधून प्रश्न तुम्हाला अर्थशास्त्राला सुद्धा येतात, हे लक्षात घ्या। जनगणना, महाराष्ट्राचं जे काही जनगणनाचा स्टॅटिस्टिक्स असेल, जी आकडेवारी असेल ते तुम्हाला माहीत पाहिजे। आणि जनगणनानंतर वस्त्या, कोणत्या प्रकारची वस्ती वगैरे सर्व गोष्टी येतात ना आपल्याला, तर त्या गोष्टी या लोकसांख्यिकीय भूगोल या प्रकरणामध्ये येतात। यामधून आपल्याला ऑन एन ॲव्हरेज एक प्रश्न तर पाहायला मिळतोच। तर अशा प्रकारे अभ्यास करायचा बघा, 2 चॅप्टरमध्ये तुमचा एक प्रश्न कव्हर होऊन जातो। महाराष्ट्र प्राकृतिक रचनामध्ये काय येतं ते पुढे पाहू आपण। तसेच नदी प्रणालीमध्ये सुद्धा काय करायचं आहे ते पुढे पाहूया। महाराष्ट्र स्थानमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा अक्षरवृत्त, रेखावृत्त विस्तार, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार करायचा आहे, पूर्व पश्चिम लांबी करायची आहे, समुद्र किनाऱ्याची लांबी करायची आहे, भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राचं याची माहिती तुम्हाला पाठ करायची आहे। महाराष्ट्रात तालुके व जिल्हे किती आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत या महाराष्ट्र स्थानमध्ये। आता पाहूया प्राकृतिक रचना किंवा भूगर्भ रचना, यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत। कोकण किनारपट्टीमध्ये त्याची लांबी किती आहे, त्याचा विस्तार किती आहे, त्याचा क्षेत्रफळ किती आहे, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, रिया प्रकारचे आहे कोकण किनारपट्टी, बंदरे त्यावर कोणकोणती आहेत, सह्याद्री पर्वताविषयी तुम्हाला लांबी करायची आहे, भारतात किती आहे, महाराष्ट्रात किती आहे, सर्वात उंच शिखर कोणते आहे, अशा क्रमाने सर्वात उंच शिखर विचारतात परीक्षेला, ते करायचे आहेत। घाट कोणकोणते आहेत, डोंगररांगा कोणकोणत्या आहेत, काही महत्त्वाच्या टेकड्या करायच्या आहेत तुम्हाला, महाराष्ट्र पठार व दख्खन पठार करायचा आहे, याची लांबी किती आहे, विस्तार किती आहे, वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी तुम्हाला प्राकृतिक रचनामध्ये करायच्या आहेत। नदी प्रणालीमध्ये नदीपात्र करायचे आहेत तुम्हाला, नदीपात्राच्या प्रमाणे अभ्यास करायचा आहे। गोदावरी व तिच्या उपनद्या, भीमा पात्र जे आहे त्याच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत, कृष्णा नदीपात्र त्याच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत, आणि हेच करताना मग तुम्हाला महत्त्वाची धरणे कोणकोणती आहेत, कोणत्या नदीवर आहेत हे करायचं आहे। संगमावरची तीर्थक्षेत्रे करायची आहेत, सरोवरी करायची आहेत, गरम पाण्याचे झरे करायचे आहेत, अशा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आता हे झालं मस्ट, या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत। म्हणजे महाराष्ट्र भूगोलचा अभ्यास घेतला
की तुम्हाला अगोदर या सर्व गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. या सर्व गोष्टी झाल्या की मग आता पुढचे चॅप्टर तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे कोणत्याही विषयाचा, पॉलिटी घेतलं तुम्ही, जॉग्राफी घेतलं, इकॉनॉमी घेतलं, एन्व्हायरमेंट घेतलं, त्याचा मस्ट चॅप्टर अगोदर, मस्ट पार्ट अगोदर करायचा. मस्ट पार्ट झाला म्हणजे मस्ट पार्ट म्हणजे काय, जो तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची शक्यता असते, दाट शक्यता असते, म्हणजे 100%पैकी 80% तुम्हाला त्या चॅप्टरमधून प्रश्न येतातच. तर ते अगोदर तुम्हाला करायचे. या स्ट्रॅटेजीनेच तुमचे मार्क वाढणार आहेत. आपण काय करतो माहिती का, वेळेचं नियोजन करताना आपल्याला कळत नाही, आपण या चॅप्टर चांगलं करायच्या ऐवजी काय करतो, हे चॅप्टर करतो, एकदा वाचतो, झालं, मग पुढचे चॅप्टर वाचायला लागतो, झालं, मग हे विसरून जातो आपण, पुढचे पण आपल्याला एवढं काय लक्षात राहत नाहीत. त्यापेक्षा हे 4-5 चॅप्टर चांगले करा ना. 2-3 चॅप्टरमध्ये गोष्टी आहेत ह्या. खरं तर 2-3 चॅप्टर तुम्ही चांगले करा, 2-4दा वाचा, 5-6दा वाचता, आणि नंतर तुम्ही बाकीच्या गोष्टी आहेत नंतर करा. कारण 5 तर प्रश्न येणार तुम्हाला, 5 प्रश्नामध्ये तुम्ही कायच असं करणार आहे, 2-3 प्रश्न तर इथूनच तुमचे निघून चाललेले आहेत. अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला करायची आहे बघा. नाही तर आपण काय करत बसतो, दुसरे चॅप्टर करत बसतो, उद्योगधंदे करत बसतो, जलसिंचन करत बसतो, औष्णिक विद्युत केंद्र, जलविद्युत केंद्र, या गोष्टी करत बसतो. आणि या गोष्टी आपण सह्याद्री पर्वत, कोकण किनारपट्टी, प्राकृतिक रचना वगैरे याच्यावर भरच देत नाही. या गोष्टी केल्यानंतर त्या गोष्टी येतात, हे लक्षात घ्या. म्हणजे मस्ट पार्ट तुम्हाला अगोदर करायचा आहे. त्यानंतर बघा, हवामान करू शकता तुम्ही. मग केपन प्रणाली विचारतात, त्रिवार्त विचारतात, मान्सून बद्दल प्रश्न विचारतात, मृदाचे प्रकार विचारतात, ते करायचं आहे. अरण्याचे प्रकार विचारतात, पर्जन्य, त्याच्यामध्ये पर्जन्याप्रमाणे कोणकोणते वृक्ष असतात त्याची माहिती तुम्हाला माहित पाहिजे. संरक्षित वने कोणकोणते आहेत महाराष्ट्रात, खाजण वने किती टक्के, काय आहे, जो फॉरेस्ट रिपोर्ट आहे आता वन अहवाल, त्याच्याप्रमाणे काय आहे, काय नाही, वाढले का कमी झाले, किती वाढले, राष्ट्रीय उद्याने कोणकोणती आहेत, अभयारण्ये कोणकोणती आहेत, व्याघ्र प्रकल्प कोणकोणते आहेत, जलसिंचन, त्याचे प्रकार, प्रमुख जलसिंचन योजना कोणकोणत्या आहेत, या गोष्टी नंतर तुम्हाला करायच्या आहेत. परंतु अगोदर मस्ट पाठ करायचा आहे, नंतर या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. म्हणजे लक्षात घ्या, मला सांगायचं काय तुम्हाला, की कोणत्याही विषय घेतला तुम्ही तर अगोदर मस्ट पाठ असतो त्यामध्ये, त्या मस्ट पाठमधून क्वेश्चन येतच असतात, तर तो मस्ट पाठ अगोदर करायचा आणि त्यानंतर हे सर्व गोष्टी करायच्या. म्हणजे प्रत्येक विषयाचा मस्ट पाठ तुम्ही अगोदर करून घ्यायचा आणि नंतर मग राहिलेल्या गोष्टी करायच्या. आणि अशी स्ट्रॅटेजी तुम्ही केली तर तुमचे मार्क निश्चितच वाढतील परीक्षेमध्ये, हे लिहून घ्या माझ्याकडून. नंतर मग बघा, कृषी क्षेत्र करू शकता तुम्ही. कृषी क्षेत्र किती आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किती आहे, भारतामध्ये सुद्धा करा तुम्ही. लागवडीखाली किती क्षेत्र आहे, काय नाही, सर्वात जास्त कोणत्या लागवडीखाली आहे, कोणत्या पिकाच्या लागवडीखाली आहे, विभागानुसार पिकांचा अभ्यास करा. तांदूळ, गहू कुठे येते, ज्वारी कुठे येते, पिकांच्या वाणांचा अभ्यास करा. इथंच रोगांचा अभ्यास करून टाका. ज्वारीवर पडणार रोग, बाजरीवर पडणार रोग, गव्हावर पडणार रोग. खनिज संपत्ती व ऊर्जा साधने, याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पादन कोणत्या खनिजाचं होतं, साठे कोणत्या खनिजाचे महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत, खनिज कोणकोणत्या प्रदेशात कोणतं खनिज आढळतं, लोह खनिज कुठं आढळतं, बॉक्साईट कुठं आढळतं, या सर्व गोष्टी. विद्युतमध्ये मग जलविद्युत प्रकल्प करा. महाराष्ट्रात कोणकोणते महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत, सर्वात जास्त क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत, औष्णिक प्रकल्पाचं तसंच, अणुविद्युत प्रकल्प कोणकोणते आहेत, कोणकोणत्या आपल्या स्वदेशी बनावटीच्या अणुभट्ट्या वगैरे आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत. पवनचक्क्या कोणकोणत्या आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये पवनचक्क्या आढळतात, या सर्व गोष्टी तुम्हाला केल्यानं एकदा की तुम्हाला तुमचे मार्क आपोआपच वाढतात. परंतु या गोष्टी कशा आहेत, मस्ट पार्ट झाल्यावर करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि लोकसंख्या तर आपण कव्हर केलेलं आहे अगोदरच, लोकसंख्यिकीय भूगोलमध्ये. आणि उद्योगधंद्यामध्ये सुद्धा मग तुम्ही गोष्टी करू शकता. तर अशा प्रकारे 5 गुण आहेत. समजा 5 गुणांचं तुम्हाला नियोजन लावायचं आहे. तर 5 गुणांचं नियोजन मध्ये अगोदर मस्ट पाठ करून टाका. 2-3 चॅप्टर 3 चॅप्टरमध्ये कव्हर होऊन जाईल. पुस्तक तुम्ही कोणते वापरू शकता, सौदी सरांचं पुस्तक वापरू शकता तुम्ही, दीपस्तंभचं पुस्तक वापरू शकता तुम्ही, कोणतेही पुस्तक यापैकी महाराष्ट्र जॉग्राफीसाठी तुम्ही वापरू शकता. नाहीतर तुम्ही अजून एखादं वापरत असाल तर ते वापरा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु या सर्व गोष्टी आपण ज्या सांगितलेल्या तशा कव्हर करा. आता पुढचा जो व्हिडिओ आहे, आपण आता महाराष्ट्र भूगोल पाहिला, आता काय करूया, प्राकृतिक भूगोल पाहूया, ज्याच्यामध्ये भारताचा पण पाहूया आपण, जगाचा पण पाहूया आपण, आणि काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या येतातच आपल्याला परीक्षेमध्ये, मस्ट पार्ट वगैरे असं सुद्धा आपण डिव्हिजन पाहूया. पूर्ण आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये अशाच सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत. जर तुम्ही अगोदरचे 2 व्हिडिओ पाहिले नसेल तर पहा, आता तुम्हाला लगेच एंड स्क्रीनला ते व्हिडिओ दिसून येतील. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला विचारू शकता, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट, थँक्यू.